नमस्कार, स्वाद किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक पोटॅटोपासून न्यू अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे आपल्याला छान प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहे। हा स्मॅश केलेला बटाटा तयार आहे। यात आपण घालूया चवीनुसार मीठ, बसेल असं कॉर्नफ्लॉवर, कॉर्नस्टार्च तुम्ही जे घेताय ते छानपैकी छान मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचे बॉल्स बनवून घ्या। याप्रमाणे आपण बॉल करून घेतलेले आहेत। त्याप्रमाणे आपण बटाट्याचे हे बॉल बनवून घेतलेले, त्याला आपण बॉटलने असे आल्हादी करायचे आपल्याला। याप्रमाणे असं आपल्याला बटन बनवून घ्यायचे आपल्याला हे बॉलचे। पाणी उकळायला ठेवलेले, यात उगा नॉमिनल अर्धा चमचा तेल टाकलेले। तेल नाही टाकलं तरी चालते, पण टाकलं तर चिटकणार नाही। आणि हे आपण बनवलेले बटन यात घालून घ्यायचे। आपले बटन इकडे बॉईल होतोय, तोपर्यंत आपण याच्या सॉसची तयारी करूया। घालून घ्यायचं सोया सॉस, ग्रीन चिली किंवा चिली पेस्टही टाकू शकता, सुद्धा टाकू शकता तुम्ही। घालून घेते। आपला सॉस बनते तोपर्यंत पाहू शकता आपण जे उकडलेले बटाट्याचे बटन बनवलेले आहेत ते छान उकडलेले आहेत, वरती तरंगत आहेत। आता ते आपल्याला काढून घ्यायचे प्रमाणे आपल्याला एकदम थंडगार पाण्यात हे टाकून घ्यायचे। या सॉस मध्ये टाकून घेते बारीक चिरलेला लसूण, हे पण आपण थंड पाण्यातून काढून सॉस मध्ये घालूया। छानपैकी मस्त टेस्टी येईल। आता तीळ, याप्रमाणे आपली मस्त टेस्टी अशी झिरो ऑइल रेसिपी तयार होत आहे, जी की एकदम हेल्दी आहे। कारण यात आपण तेल कुठेही वापरलं नाही, पाण्यामध्ये नॉमिनल आपण तेल टाकलेलं आहे। जर तुम्हाला हे तेलात बनवायचे असेल, तुम्ही सॉस बनवायच्या आधी त्यात तुम्ही गरम तेल घालू शकता। तुम्ही सॉस तेलासोबतही करू शकता किंवा नुसताही करू शकता। तयार आहे आपले गार्लिक पोटॅटो बटन, मग खमंग तयार आहे आपलं मस्त असे पोटॅटो बटन, गार्लिक पोटॅटो बटन। करून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा। धन्यवाद।